निवळ करप्शन जरी काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही, पण रेटा आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आहे। आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे। मी परभणीमध्ये गेलो आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोले माहीत झालं आणि बायकोले माहीत झाल्यावर तिने आत्महत्या केली आणि तिच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता। मी त्या गावातल्या लोकांना विचारत होतो, 50-60 लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होतो, तुम्हाला संताप का येत नाही, तुम्हाला राग का येत नाही, तुम्ही असं साधा बॅनर म्हणून निश्चित का केला नाही। मित्रो, या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली की तुमच्या आमच्या डोक्यात धर्म आणि जात आणून टाकतो। त्याशिवाय मला लढताच येत नाही। जात आणि धर्म आमच्या डोक्यात टाकला आणि खरी अधिकाराची लढाई आयटीशननं संपवली। कधी निळा, कधी भगवा, कधी हिरवा घेऊन आम्हाला रस्त्यावर दंगल करायला लावणारे लोक आज शेतकरी उभ्या डोळ्यानं आम्ही पाहतोय इथं मरतोय आमच्या समोर, त्याची चिंता आणि राग येत नाही याचं दुःख आहे। आणि आम्ही तुम्हाला मुद्दामून शब्द देतोय, मला अतिशय चांगलं वाटलं त्या शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली, याच्याबद्दल बच्चू कडूचा तुम्हाला मानाचा मुद्रा आहे। आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो। पक्ष कोणताही असू द्या, पण शेतकरी मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका। जो आम्ही पाहतोय राबतोय, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रक्ताचं पाणी करतोय, तो बाप माझा शेतकरी आहे, त्याच्याशिवाय माझा कुणी नाही, हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे। आणि मग माझ्यावर काही टीका टिप्पणी होऊ द्या, मी त्याची पर्वा नाही करत, आम्ही त्याची पर्वा करणारही नाही आहे। आणि आम्ही सांगतोय, सरकारनं जसं नितीन भाऊनं सांगितलं, अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू, कसा भरेल। फार जास्त लोकांची गरज नाही, भगतसिंग आमच्या डोक्यात आहे, फार जास्त लोकांची गरज नाही आहे। 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणजे एक तालुका बंदा मेला। अरे एका अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो 28 लोक मारले गेले, आपण त्याचं घर उद्ध्वस्त केलं, त्याला पूर्ण चिरफाड करा दुमत नाही, पण 3.5 लाख शेतकरी मेला। आता आम्ही कोणाचं घर पाडायचं ते मुख्यमंत्री सांगा, चौकीदार बेमान हो गया साला। तो काश्मीरमध्ये कमी येत नाही, प्रचंड भ्रष्टाचार वाटतं आणि बोलून कर्जमाफी देत नसन तर सांगतोय आम्ही उद्या तुमच्या दारावर आल्याशिवाय राहणार नाही। चौकीदाराला हे आम्ही इशारा अशा पद्धतीने दिला पाहिजे, हे अपेक्षा करतोय। मला जास्त अपेक्षा नाही, मी फक्त शेतकरी म्हणून आलोय, नाहीतर माल्याच उलट्या बोमा होणार तिकडे, मला त्याची काही पर्वा नाही। काही झालं, अख्खा आयुष्य राजकारणाचं बुडलं तरी चालत, पण शेतकरी जिथं जिथं म्हणून आंदोलन करन तिथं तिथं झेंडा आणि धर्म आणि जात आणणार नाही, पक्ष आणणार नाही। एक कार्यकर्ता आणि एक शेतकरी म्हणून हजर राहण्याचा मला तुम्ही जो काही बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। कारण या शेतकऱ्याच्या आंदोलनात एक शेतकरी म्हणून, माझा बाप, माझी माय, माझा भाऊ शेतकरी म्हणून मी इथे सहभागी झालो, मला सहभागी होता आलं, हेच माझ्यासाठी भरपूर आहे। मला वाटते तुमच्या नेतृत्वात नितीन भाऊ आप अगर बोलेंगे तो बच्चू कडू आपका कार्यकर्ता बनके दौड़ेंगे, परवाह नहीं, हम उसकी परवाह नहीं करते। कौन बड़ा है कौन छोटा है, इससे ज्यादा हमारा किसान बड़ा है, किसान बड़ा। शेतकऱ्याशिवाय आमचं कोणी मोठं नाही आहे आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत कुठे जिथं म्हणान तिथं आणि जिथं चालायला लावान तिथं बच्चू कडू हजर आहे। एक कार्यकर्ता म्हणून एक